गाईज भाऊजी आणि मेहुणा यांच्यात चर्चा एक नंबर बनाट झालेली आहे. त्यामुळे तुम्ही लास्टपर्यंत बघा, तुम्हाला चर्चा बघायला मिळेल आणि एक नंबर ऐकायला मिळेल. काय चर्चा झाली ते लास्टपर्यंत बघा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण निघालेलं आहे घरात. त्याला काय करले बायको बघू. बायको काय करायला सध्याला? सकाळची कामं चालू आहेत. चला, आपल्या देवाची पूजा झालेली आहे. आता दर्शन घेऊ मग देवाचं. मुलगा आत्ता उठलेला आहे. तुम्ही म्हणता तिला रोज काय आहे तेच दाखवते. आमची सुरुवातच देवापासून होती आणि ह्या स्वामी महाराजापासून होती. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच म्हणून म्हणतो ना मी स्टार्टिंगला की नमस्कार श्री स्वामी समर्थ. हे आमचे स्वामी समर्थ असल्यामुळं दिवसाची सुरुवातच स्वामी समर्थांनी देवापासून आमच्या कुलदेवत खंडोबापासून होती. त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी तुम्हाला पहिल्यांदा ते दाखवतो. त्याला काय त्यात आपण चहा घेऊ. मग तू चहा घेणार आहे बाळा? चहा नकोय त्याला, तर मी चहा घेतोय. बायको काय आजचं नियोजन काय तुझं? काय स्वयंपाक कस काय तुझं? स्वयंपाक चालू आहे. किती सुंदर दिसते बघा आमचं किचन. आणि किचन मधली माझी बायको सुंदर दिसते. बायको सुंदर नाही. किचन आणि माझं किचन मधली बायको किती सुंदर दिसते बघा. लाडाची हो माझी बायको. लई लाडानं सांभाळायला यायला. तितकं प्रेम सुद्धा आहे माझं तुझ्यावर. आहे ना बायको? हा बघा, बायको म्हणते प्रेम माहित नाही पण माझं. अरे जाऊ द्यात गाईज. काय बायकांना काय बोलून फायदा नाही आहे ना, काय दाखवून फायदा नाही ना करून फायदा नाही. आपण येडे आहो या आपण म्हणतो. ठीक आहे, चला ज्याची त्याची लाईफ. त्याचा विचार करून बसायचा आता काय असेल ते. मग जे नाही ना त्या संदर्भात तुम्ही इकडे साईडला आलो खंडी अरे बसा. यार, तू बांधकाम करता जेना कुठेही बसवता, त्या टेन्शन घेऊ नको. ऐकलं जरा, तू बारका आहे मोठा आहे. तू जिन्याचा विचारच करू नको. जिन्याचा विचारच करू नको. कुठेही कसंही बसवता ते जिना. कसंही बसवता. हा. असं वर जाऊन परत इकडं लाईटिंग बरं, एक जातात. मिनिट. आता आपण असे 30 फूट पकडून झाला आणि असे 15 15 15 सलाब येणार आहे. बांधकाम येणार नाही. 13 बांधकाम येणार आहे. 13 हा 2 फूट कॅल्क्युलेट काढायला आपण पुढे. मग ते संदर्भात तुमच्या थोडं बोकड राहते की तिथं ते पॅक करायचं, भिंत बांधून संडास तुमच्या लेवलला बोकांड पॅक करायचं. मला माझं काय म्हणणं होतं, आता ते संदर्भातून कोपरा येते ना, हो. तोपर्यंत भिंत आली नाही घ्यायचं आपल्याला. आपल्या कागदावर लिहिलेला तेच घ्यायचं आपण. हा बरोबर आहे. जेवढं नियमानं संडास केलं. पण पडला हरकत नाही. सेफ्टी टँक तर राहतं की नाही मजबूत. सेफ्टी टँकला तर कोण काय करत नाही ते. नाही. उद्या भविष्यात वर संडास बाथरूम किंवा खाली काय तर अटॅच करायचं. आता 13 फूट भिंत येणार अशी. आणि सला पाहिजे ते 30 फूट येते. 15 फूट. हा 15 फूट असं. हो. आणि असं 30. मग बांधकाम करेक्ट लांबीला 30 घ्यायचं, रुंदीला 13 घ्यायचं बांधकाम. 13. सलाद 30 घ्यायचं. 15/30. तुझं बिल्डअप 15/30 होणार. असं विषय. त्याला कधी अनुभव नाही. जेवढं तुम्हाला दोघांना माहिती आहे कसं आहे, ते तेवढं. आपण ज्याला 2 फूट पुढे काढायला नव्हता, त्याला 2 फूट खचका मारून आपलं जिनामध्ये तिथं शिकवते. टेन्शन घेऊन पुढेकडे मी करायचं, काय बी करतात आहे. संडास बाथरूमच्या लेवलला उचलून परत असं लाईटिंग करतात आहे आपल्याला. ताराकडे जायचा विषय येत नाही. तुला तेच सांगायला मग जोपर्यंत बांधकाम होत मग तुम्ही सांगायचं का? आज तुला सांगा, आम्ही गडबड करतो. तुम्ही काय सांगू सांग. म्हणून तर सांगतो काय, धाराशिवच्या लोकांच्या नादाला लागू नका. आज फिरून तिथे येतात सर काय. अरे ते सांगतो तर ऐक म्हणतो तुला हे. मग काय कसं करू. आता दरवाज्यात मला सांग, आता समोरची बाग दरवाड काढला, तुझे कोण मित्र कंपनी वगैरे सगळे आले. अरे हे काय कळतं का नाही, मेन रोडला तू दरवाजा काढला नाही तर ठीक आहे, हरकत नाही. दरवाजा जिना असं काढलं शाळा काय येणार म्हणतात का नाही तुला. अहो पण असं तर ना, आपण तिथे पुढे दुकानाचं हे करणार ना, म्हणजे पॅकच होणार आहे की. हा मग जिना ठेवायचं मध्ये गोळा. तिथं झाडं बी मारायला नाही, पुशाला बी नाही, काय बी करायला नाही. ते कचरा तसंच साठवते ते.
प्रकाश तुम्ही जे म्हणता ना बोर्ड हात नाही संडा जिन्याच्या फेसलाच हा आपलं हे तिथून गाळा चालवणार जिन्याच्या फेसपासूनच जिल्ह्याच्या खालच्या बाजूला काय कोण साफ करणार खालच्या बोली संबंधित काय तो प्रकाश लोखंडी लावणार आहे ना नाही नाही आरशीची म्हणतोय मागाचं प्लॅनिंग सांगतो मला RCC घ्यायचं नाही हो आरसीसी कोण सांगितलं देवाने सांगितलं आरसीसी घ्यायला बरं आपल्याला खंडी बसवायचा मग संडास मंदिर आहे तिथे बसवू मग बरोबर ते हॉल आहे ते डबल लाईनिंग करायला दिला ते लोखंडी दिला तर मी बरं ते तुम्हाला कसं गाठी ती करू म्हणते बघा, असं उचलला तर 7 फूट हम्म. 7 फुटाचा ताराला हात लागत नाही. हा नाही बरोबर तिथनं असं फिरवायचं परत प्रकाश मी गाडी 3 फूट काढला लागेल 3 फूट काढायचं का एक मिनिट 3 फूट काढलं तर लँडिंग आपण जेव्हा वर जिन्यावर चढतो ना तेव्हा लँडिंग प्रॉपर काय मिळते फरक पडत नाही हो माने 2 फूट बी काढायचं 1 फूट बाहेर असेल तर काय फरक पडतंय हा मी तुम्हाला तेच म्हणते 3 फूट काढू 7 फूट आपण लँडिंग करतो तिथून सरळ अँगल जायचं सी चॅनल मग ती थोडं बाहेर आलं तर काय फरक पडत आलाय काय फरक पडत नाही मग इथं आतमध्ये जागा घेण्यापेक्षा आतमध्ये जागा कमी पडण्यापेक्षा बांधकामला जागा कमी पडण्यापेक्षा 1 फूट जागा जास्त मिळते की त्या भिंती तर साईज तिकडं साईज तिकडं असं ना हा चला रेट फायनल करा त्याला पडलं सांगितली तुम्हाला मी काल मला नाही नाही दोघांना सांगितलं परवा मला तुम्हाला नाही बाबा मला काय ऐकवलं नाही. मी काय आता सांगलं की. हो. बोला हो, तुम्ही पण. मी काम तुला सांगायला की मी सांगतो त्यांनी म्हणले एकदम तर 1900 रुपये म्हणले ते. हा काय बघा ही प्रकाश संघ माझं जे बोलणं झालं इथून 6 महिन्याखाली झालं हा. मुळात आणि कालच्या 1 तारखेला मेच्या इतकं रेट वाढलेत तुला सांगतो तुला भयंकर रेट प्रत्येक गोष्टी वाढलेत कंट्रॅक्शन सोडून दे कुठल्याही बी तू जर काय घरचं वस्तू बी जर आणायचं म्हणला तेल पॅकेट बी जर आणायचं म्हणला तर रेट वाढलेत त्यामुळं फक्त मी तुला 100 रुपये दे म्हणलं तुला मी 450 फूट काम व्हायला आपलं काय 1900 रुपये दे म्हणालो दुसरं काहीच नाही ते 100 रुपये मागावलं मी एक्स्ट्रा असं नाही बाबा 200-300 रुपये दे की वाढवून काय नाही आहे फक्त 100 रुपये वाढवून दे म्हणालो तुला मी. काय तुम्ही तेच नियम धरून बसला नाही नाही कसं आहे मम्मी ले म्हणजे वाहतूक बी आहे आणि मुळात महागाई वाढली आहे त्या कालच्या 1 तारखेला रेट एवढे वाढलेत ना भरपूर वाढलेत रेट तुमचं सगळं वाढलं आमचं मेहनत काय इन्कम वाढलं तर तेव्हा का आम्ही कुठलं करा अहो, करा हिशोबान भाऊजी तुम्ही अरे लय लय तुला वाटायला तसं तुला मी काय म्हणतो तुला वाटायला तसं की बाबा लय रेट वाढ काही नाही 100 रुपये ते बी मी वाहतूक आणि जे मटेरियल रेट वाढत ना सांगतो रे जे काम कमी आहे ना काम कमी आहे, म्हणून मदत झाली. मग तुम्ही आता 1900 म्हणता ना त्या रेट मध्ये हिशोब टोटल केला म्हणजे त्यामध्ये फक्त किचन हॉल आणि तेवढी जागा येणार बघ 450 फूट जागा 450. त्याच्यामध्ये तुला मी सांगितलं तुम्ही ना, हो त्यात 1 BHK कर 2 BHK करायला लाव 3 BHK करायला लाव काही संबंध नाही माझा ते जागा काय आपण कधी हे तुला एक्झाम्पल द्यावं मी. सांगितलं तसं करा मागे 8x8चं किचन घ्या हॉलला आम्हाला 2 फूट कमी द्या पण बेडरूम करा बेडरूम नको म्हणजे कुठं करणार आहे मला सांग वरी करायचं हॉल लय दाखवते काय किचन बी थोडं वाटलं ना अजून 9चं घेतलं तरी चालतं किचन थोडं आता तुमचं लांबी किती आहे म्हणे हे? हे 29.5 29.5 एवढा हॉल पास होत नाही तुला ही हॉल आपला 12x13 आहे ते सांगलं बरोबर एवढा हॉल पास होत नाही तुला बाई एवढं मोठ झाला ऐक जरा तू आता जागा आपण अशी तीच घ्यायला ना तीच म्हणजे 8 तरी हे 29 आहे तुला जिन्याचं सोडा, आपण जिन्याचं काय झालं तर नाही देत. तेवढ्यामध्ये बेडरूम होत आहे सरकारसारखी केलं तर किचन मधनं ते आपण हे कुठे घ्यायला लावा? नाही प्रकाश नाही घे पण ते होणारच आहे तुमच्या तिथं तसं बाथरूम समोर असं तुमचं हा, पगार कुठं आहे हो? बाथरूम समोर कसं होणार आहे असं? 13 आहे आपलं मग 2 फूट वाढलं नाही ते झालंच की पण सेम पॅटर्न तसं होणार आहे बाथरूम पशी पुढे बेडरूम निघत नाही मला एवढ्यात मग असं करावं बेडरूम निघत नाही अरे एक बेड बसणार खाली पाहिजे तुला माहिती रे नाही नाही तुला असं प्रकाश वाटतंय? आता सांगतोय आपली प्लॅनिंग तो बघा एखाद्या वेळेला त्यांच्या 4-5 बेड एक बेडरूम खाली पाहिजे तुमचं म्हणणं असं झालं आता आपलं ऐका जरा सांग काय वर जाणार आहे आपली 29 फूट जागा आहे चला तर ते का बायावर जाऊन बसा ते लहान पेक्षा थोडी रोज आपल्याला पण विचार करावा नाही मला काय लागेल. म्हणतात आपली 29 फूट जागा आहे की नाही 29 मध्ये तुमचं तुम्ही किचन ही बेडरूम का तुम्ही 6 फुटच करणार आहो कोणतं तुम्ही 8 फूट बेडरूम 8 फुटाची 8 बाय 13 8 बाय 9 बाय 13 तुम्ही जर कॅल्सी मारा 9 फुटाची बेडरूम पकडा हॉल किती फुटाचा पकडता आणि किचन किती फुटाचं पकडता किचन नऊचं हे 17 फूट 8 फुटाचं किचन हा 9 फुटाचं हे 9 8 8 16 17 फूट झालं हॉल किती फुटाचं घेतो
तिथं उरले पाहिजे 17 मध्ये 13 फूट राहिलं. 13 फुटात सांगताय का जरा 1 2 3 4 2 फूट बांधकामला गेले. बांधकामचा विशेष धरू नका हो. आपल्याला अजून 1 फूट 2 फूट इकडे तिकडे सरपत आहे त्याचं टेन्शन घेऊ नका. 1 2 फूट 30 फुटाच्या बाहेर बी जायचं नाही म्हणता. अहो आपल्या त्या ठिकाणी वाढवता येते तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1 2 फूट आपल्याला कम पडायला ना 1 फूट 31 करू आपण टेन्शन घेऊ नका. मला काय म्हणायचं तुमचं म्हणणं मला लक्षात आलं. मी सांगतोय का आता तुम्ही जिना वाढवायला तयार नाही रस्त्याच्या म्हणा आणि हॉल वाढवता मग तुम्ही वर जर बेडरूम घेतला किती लाख रुपये वाटतात? वाढतंय. किती लाख? किती फुटा रूम घेणार त्यावर डिपेंड आहे. तेवढे लाख वाढवल्यापेक्षा त्याच लाखात खाली वाढायला ह्याच्या लक्षात खालचं 1 फूट वाढवल्यानंतर ते वाटते तेव्हा पण बाजू तुम्ही काय म्हणतात समजा खाली बेडरूम घ्यायची म्हणली तर भिंती ते येणार येते ना मग त्याच्यामध्ये विटाचं साहित्य तर वाटतंय. मी सांगायला तुला आता सांगतो खाली जरी म्हणतेच नाही ते समजा 13 फुटातून जर एक भिंत 2 फूट वजा केला तर 11 बाय असं किती लांबी किती देणे 13 बाय आलो ना तुम्ही का 12 गेला 13 म्हणजे 12 बाय 11चा हॉल मिळतंय बघ. 13.5 घेणार आपण बांधकाम 13.5 म्हणजे 12.5 बाय 11चा हॉल मिळतंय. आता माझं 12 बाय 13 आहे. सोपे लावलेले मग तिथं सोपा येणारच किंवा हॉलमध्ये प्रत्येकाला असणार. सोपा येणारच. पुढच्या पुढे बघू ना आपण का लावू ना जर सासरा समजा दिला तर काय करता तुम्ही हा त्याने हवा लागली तुम्हाला किचन काय देणार किचन करा. मग तुम्ही किनाला जास्त खर्च पकडला होता ना ते आम्ही वरी राहायला मी सांगतो बाळा एक 450 फुटामध्ये तू जिना घे नाही घे आमचं तर मी अजून दिवस सांगतो तुला मी एवढी जागा आहे तू जिना जर आतमध्ये घेतला 450 फुटामध्ये ती मिस करून देणार. 450 फुटाच्या बाहेर गेलं त्याची वेगळे लागणार. 450 फुटामध्ये तू बाहेर काय बी करून घे. आलं की तुला तुम्ही म्हणता बोलत पाहिजे जेवढी जागा हा 450 म्हणतात त्यामध्ये आपण आता फक्त जिना काढला आणि किचन हॉल काढला मग ते जिन्याचा खर्च वाचते ना मग ते तसं नसते ते तसं नसते ते त्या एरियात चौक आता समज तेवढा तुम्ही हिशोब त्या कॅल्क्युलेट नुसार तुम्ही काढा. ही फडशी आहे की समज एकदम तुला ही फडशी होतं ही फडशी आहे. ह्या फडशीमध्ये तू मॅन 1 BHK करून घे 2 BHK करून दे न 1 RK. आता माझं जे घर आहे ही 1 RK आहे म्हणतात 1 RK म्हणताना एक किचन एक हॉल संडास धरून जिना बरोबर आहे की नाही. ह्यात जर तू म्हणला की हो एवढ्यामध्ये मला 1 BHK पाहिजे मी करून द्यायला तयार नुसतं हॉल बनवून नुसतं हॉल म्हणला तरी मी तेवढेच पैसे होतात. नुसतं 1 RK म्हणलं तरी तेवढेच पैसे होतात. 1 RK म्हणलं तरी तेवढेच पैसे होतात. हे म्हणतो तुला मी तेवढ्या जाग्यामध्ये तू काय बी करून घे. समोरच्या व्यक्ती जेव्हा मी समोरच्या मजुरी देतो ना मी बा तू हे केलं नाही ते केलं नसतंय आमचं एरियावर असतंय. एरियावर पैसे मागतो. हां त्या तू जिना कर नाही कर एरियावर डिपेंड आहे आमचं. त्यामुळे तू ठरवा की बाबा तुला कसं प्लॅनिंग पाहिजे आणि वर गेला म्हणजे वर एक्स्ट्रा तुझे लागू होणार. वर म्हणल्यावर किती होते जे स्क्वेअर फूट निघेल ते निघेल जेवढं तुझं तुला वाटलं मोठं रूम पाहिजे अगर लहान पाहिजे ती सलाब धरायला तो तुला तुझ्या हिशोबानं आखलं जाणार ते. आता एक्झाम्पल तू बेडरूम जर करणार असेल तो बाबा तुला मोठं पाहिजे अगर लहान पाहिजे मिडियम पाहिजे तुला समोर टेप लावून दाखवणार बाबा एवढी जागा आहे शिल्लक आपल्याकडं एवढं तुला किती फुटाचे रूम पाहिजे सांग. होय प्रकाश करा त्याला हॉल मोठा पाहिजे त्याला जिना बसून द्या तुम्ही लेणार समोर 50,000 पासून त्याच्यावर कंपनी घ्यायला लागतो. लोखंडी वस्तू चालते होते फक्त जिना म्हणतात तुम्ही हॉल करून मोठा होते त्या जिन्याची जागा इकडे आतमध्ये येणार हॉल जिना म्हणते ते लोखंडी त्या साईडला बसते पुढच्या साईडला ते 450 मध्ये हॉल जिना किचन जिना बाहेर काढायचं म्हणते ना जिना बाहेर काढायचं म्हणून आहे 30 मध्येच घ्यायचं. जिना त्याला सांगा हॉल कितीच होतं आणि किचन कितीच होतं सांगा त्याला. आता माहिती मला ना तुम्ही लोखंडी जिना वर बेडरूम काढायचं तर कशाला लोकांनी जिना नाही यांनी म्हणलं तसं काय समजून होतो यांचा सांगतो तुला एक बोलता सांगतो मी. त्यांचं म्हणणं काय तुला जर वर बेडरूम पाहिजे असेल नीट ऐक वर जर बेडरूम पाहिजे असेल तर तू खाली बिंदास एक किचन एक हॉल जिना करू शकतो
बाबा माझं वर बजेट नाही आहे, मला खालीच बेडरूम करून द्या, ऐक. तर हिने जे म्हणतात ना किचन बेडरूम हॉल आणि बाहेर लोकांचे ना, हे बजेटचा हिसाब आहे. तुझ्या बजेटवर डिपेंड आहे. डोकं चालतंय ना, शिकलेलाच ना तू. बजेटवर डिपेंड आहे. आमचा मुद्दा कुठंच नाही आहे. तुला जरा डोकं चालव. उद्या जर तुला एखादा भाडेकरी ठेवायचा म्हणल्यानंतर ना तुला त्यांच्या बेडरूम मध्ये जाणार राहायला, तुला खाली लोक बेडरूम हा भाडेकरी ठेवणार काय करणार आहे तू? त्यांच्या बाजूला जाऊन झोपतो का तिथं? नाही, तू वर भाडे ठेवणार आहे फ्युचर मध्ये. जरा शिकलेलेच की अजून ते काय भूमिलिकर मध्ये काम केलेलं आहे. नाही मला काय म्हणायचं आहे, भाडेकरी तुम्ही जर ठेवणार असतील वर, तर मग खाली बेडरूम लागते. भाडेकरी ठेवणार असतील तर, जर भाडेकरी ठेवणार नाही स्वतः भविष्यात तसंच होतं का मला? तुम्हाला असं वाटतंय कुठलं काढणार आहे त्यांनी? सांगा बरं पैसे. त्या घरचा टॅक्स पैशासाठी करा. एक दोन फूट जर पुढे घेतलं तर चालतंय, लोखंडी जिनावर असं तर चालतंय. हे नाही खाली राहतील ना, तर खालच्याला ठेवलं वर हे ना राहू शकते ना. तुला बघा, हे म्हणलं एक 2 फूट आपण वाढवलं, समज 30च्या ठिकाणी 32 जर घेतलो आपण काय, तर तुझा एवढा अडचण येणार नाही. 12 हो एवढा हॉल मिळतोय बघ. हिने 2 फूट जर वाढवायचं म्हटलं ना, एवढा हॉल मिळतोय बघ तुला. अरे किती मी मोठा हॉल तर कमल पडत असते. होय, बरोबर आहे. आपण राहणार तर नवरा बायको आहे का आपण? बस. चालतं ते हिशोब करायचं मी सांग. मी सांगतोय म्हणताना जरा ऐक नाही म्हणजे मला तुला. मलाच नाही जेवण. आता तुझं एकटं सांगणं बघू नका रे. उद्या तुझं 2 रुपये इन्कमचं बघ बाजू. हा, पाहिल्याचं बघ. आता ते सांगतो पुढे गाळा काढला, आला मास्टर प्लॅन, तोडला तुझे गाळे. इन्कम कशावर घेणार आहे? वर बेडरूम मध्ये राहून इन्कम घेणार आहे? अरे जरा पुढचा विचार करा वाटतं फक्त. आता मला सांग, उद्या भविष्यात ठीक आहे, वर मागितलं बघा एखादा काय? लांब असं गाळा काढला, एखादा कोणी जर कपड्याचं दुकान की जिना बाहेर येतो आहे, तिकडे तिकडे जाऊ शकते ना. याचा मी डोकं चालव. फायद्याचं बघावं लागतं मोरचं. उद्या वर शिल्लक तुला जागा, तूच एखादं दुकान वगैरे काढला, काय मोठं कपड्याचं दुकान घातला, काय शॉपिंग घातला, काय घातला, तर बाहेरच्या बाहेर लोक जिन्यावर येऊ शकतात का ना तुझ्या? म्हणजे डोक्याला तुला सगळं मी सांगा का तुझ्या डोक्याला चालव तू? डोकं चालतं तुमचं काय आहे? मेन रोडला जागा आहे म्हणल्यानंतर ना त्या हिशोबानेच बांधायचं असतं. कुठं गल्ली कोणामध्ये वर बेडरूम, खाली किचन, हॉल. प्लॅनिंग चालू आहे. चेहरा एक्सप्रेशन कसं होतं माझा? माझं मी सांगतो ते ऐका. तुझं चेहरा एक्सप्रेशन कसं होतं? असं प्रत्येकाचं असतं. मी सांगायला म्हणजे तिथं काहीतरी फायदा असतो. सांगा तुला मी, हे म्हणल्यासारखं एक 2 फूट जर वाढवायचं म्हणलं, 2 फूट जर वाढवलं समज आपण, तर व्यवस्थित होते. साहेब एखादी पतसंस्था सुद्धा त्या 450 स्क्वेअर फूट येऊ शकते. येऊ शकते का नाही ग्रामीणमध्ये? हे जर एखादा फायनान्सर समजा, आज एवढे फायनान्सर आहेत ना, एखादा प्रोटॉन कोणी बी घेऊ शकतंय. 4 गावं जवळ आहेत, त्यांना सिटी जवळ आहे, ब्रँच होऊ शकते का नाही? आपल्या जागेचं व्हॅल्युएशन आपल्या व्हॅल्युएशन वाढू शकते का नाही? आराम. हे त्यांना ते डोकं चालत नाही. मोरचं बघावं फक्त लागतं. कुठं तर ते 1000 रुपये गाळा, ते पत्रे शेड मारा तर 1000 रुपये ते गाळा भाड्याने द्यायचा म्हणून किराणा दुकानाला. अरे मी सांगतो म्हणजे काय, मी सांगतो का तुला की बाबा भविष्यात आपण गावचा विचार करायचा नाही, आपल्या घरचा विचार करायचा. आपल्याला काय मिळणार आहे की आपण काय लोकांपेक्षा लोक 2000 भाडे घेतात, आपण 5000 कसं घ्यायचं त्या हिशोबाने मारा. हा, असं बघावं लागतं. कळतं की अरे येड्या माणसा तुझं काय नाही येड्या मिस्तर. अरे तसं नाही रे, आम्ही सांगावं म्हणताना मग तू वेगळंच काय सांगायचं होतं काय रे. मी सांगितलं म्हणजे हा विषय उद्या चर्चा तर उद्या कळते, दोघांना लक्ष देते आपल्याला काय करायचं काय नाही ते. काय पप्पा बरोबर नाही? एवढा पैसा खर्च करायला तो एक 2 फूट वाढल्यानंतर नाही वाढणार नाही, 10-15 हजार वाढतात. नाही तिथं तुझ्या मैत्रिणी घरी गेले खेळायला. किती राहतं त्यात बसली तेवढं खर्च करा. तुला मी सगळं देतो. खर्च त्यामध्ये टोटल मला तुमचा आम्हाला भेटणार. तिथं आम्हाला मेन दरवाजाच नाही हा हॉलचा, तिथं आम्हाला खाली म्हणजे सांगतोच कर, सांगतोय तुला. हो नाही, मुद्दा सांगतोय का प्रकाश? सागवानचा मुद्दा सांगतो तुला. मला तू लाकूड्याचं कुठलं बी घे, सागवान घे, लिंबाचं घे, आंब्याचं घे, सांगतो ऐक. तुम्हाला पावसात थोडा त्रास करते पण हा सांगतो ऐक. काय होतंय, दरवाजापासून 5-6 फूट जर समोर पाणी लागत नसेल, म्हणजे दरवाजाला पाणी लागत नसेल, ते दरवाजा तो पावसाळ्यात थोडं त्रास देत नाही. मग आपण दरवाजा असले वापरायचं. माझ्या हिशोबानं जे आता मोठे मोठे अपार्टमेंट जातो
तुला एखाद्या अपार्टमेंटला तुला दिसणार नाही लाकडी दरवाजा. कुठलाही अपार्टमेंट स्टँडर्ड सांगतो तुला मी. ते अशा दरवाजाला काय होत नाही. काय असा बसू शकतो आपण. कधी बसू शकतो की बाबा ह्याला पाणी लागत नाही. काय अडचण नाही मला बसवलं तर. फक्त तुम्हाला पावसात थोडं ऍडजस्ट करून घ्या त्या पावसाळ्यात. आता आपण 13 फुटावर दरवाजा बसून आलो ना, त्याच्या पुढे आपण 3 फूट गॅलरी काढणार आहोत. हा पुढे 3 फूट येते. त्याच्या पुढे आपण पत्रा बित्रा समजा मारला तर काय अडचण येत नाही. हा तुम्ही मारणारच की आज न उद्या. जाऊ द्या. जिना जे आहे ना जिन्याला आपलं लोखंड जिना बसून जा. खाली पत्रा मारतात आपण जिन्याच्या खाली. तेव्हा समजा बघू झाकून गेलं तर गेलं म्हणायचं. होय लेडीज चढताना अडचण येऊ नये म्हणून ना. नाही पडल्यावर खराब होती दरवाजा. हा लाकडी दरवाजे खराब होते ते. लिंबाच कुठलं सागवान त्यात येतं आपलं. फक्त असं डिझाईन जास्त येत नाही. आता तुम्हाला चौकट म्हणा ही पित्तळ बित्तळ आमची एक्स्ट्रा झाले आमचे. सगळ्यात बघा कडी कोंडा म्हणतात एस सगळ्यात निब्बर. पित्तळ कसं असतंय हातोडी मारली तुटतंय पित्तळ. नाही प्रकाश लिहिला आमचं मी तसं झालं तर मी तुम्हाला मी जायची म्हणलं असतो. जास्त घ्या आम्ही पैसे जरा पैसे extra दिले तर. इशारा दिला ठरतंय की पुन्हा इशारा दिला ठरतंय. देत रे भाऊजी. भाऊजी कशाला देत आहे? त्याच्या मर्जीने बांधून करा दे पैसे. कुठलं तुमच्या मर्जीने चालू आहे. बोलायला येते नुसतं. ताईला सांग की बघ काय असं मला भाऊजी करायचं. कधी एवढी इशारा असते. माझ्या तेवढं नाही येते म्हणून तुमच्याकडे झाला म्हणजे अंदाजचे पैसे आम्ही होतो घरात. मग बोलायला आला ठरवायला आला म्हणलं तुम्हाला बोलवलं तर कशासाठी पैसे द्यायसाठी बोलवलं होते. मग मी तर तसं ठरवलं नसतं ते. तुम्ही घाला मी देतो. नाही, 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 माझ्या नाही, मध्ये नाही. आणलेच नाहीत पैसे. माझ्याकडे पैसे. ATM फोन पे गुगल पे कर. काय त्याला गुगल पे कर त्यांना 1000 रुपये. काय करायचं अरे त्यांच्या लेखाला तुम्ही खाली झालं. मानायला माझे पैसे कोणाकडे आहेत? मला कुणाकडे जाऊ. रबर मारून ठेवलेत. मला 500 मागायचं म्हणताना तिला मागावं लागतं. काय विचारा इथं इथे विचारा तुमच्याच पोराला विचारा. हा पैसे कोणाकडे आहेत रे बाळा? कोणाला सिद्धर काकूकडं. बघा काकू कामाला जाय का बळा काकाच काम ए बळा टोप्याशी देत. म्हणू नको उद्या व्हिडिओ येणार आहे युट्यूबला. काकू बघतेय काकू बघतेय. हं. सत्य परिस्थिती आहे ती, आहे ते. हा बॅलन्स संपलाय. सकाळीच मारलाय रात्रीच मारलाय. बघितला कॉल करून नसले तिला जीव करमत नाही. माहेरी बहिणी मला कॉल करा. मग रबर बोलला होता माने खरं खरं सांगा. माझ्या मंडळाला रबर बोलला होता तुम्ही सांगा खरं खरं. बायको झालं आता तुमची मालकी मला त्यांनीच लावणार की का दुसरी लावणार? त्यांचे लावत नाहीत ना ते धाराशिव आता देत नाही तर. हा, देत नाही ते. मग काय आम्ही धाराशिव मग देतो. पुन्हा देतो सोलापूरच्या पैसे पैसे ठेवून देतो. मग होय आई बी नाही आई बी त्याचे पैसे म्हणलं तर बोल मग माझ्या लिक मध्ये जावं लागली कधी कधी सोलापूर देतो. बरं तर जातं. चा ब्लॉग कसं वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा. बाय. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू मन.